तर तिकडे ठाणे परिसरात सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। अनेक दुकानदारांच्या दुकानातही पाणी शिरलंय, त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर आपण पाहतोय ठाण्यामध्ये कशा पद्धतीने मुसळधार पाऊस हा कालपासूनच सुरू आहे। यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, अनेक वाहनं कोलमडून पडलेली आहेत। अनेक दुकानदारांच्या दुकानात सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पाणी शिरलंय, त्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान सुद्धा झालेलं आहे। आणि याचाच संपूर्ण आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। ठाणे शहराला पहाटेपासून पावसाने झोडपून काढलेला आहे। आपण बघू शकतो की ठाणे शहरामध्ये जो काही सखल भाग आहे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। शहरातील जो काही आंबेडकर रोड आहे या ठिकाणी जे काही पाणी साचलं होतं यामुळे ते दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या। दुचाकींचं देखील नुकसान झालेलं आहे। शहरामध्ये जो काही पाऊस पडला आहे, पावसामुळे शहरातील खोपट असेल, वंदना असेल, त्याबरोबर आंबेडकर रोड असेल, घोडबंदर रस्ता असेल, या ठिकाणी देखील पाणी साचलं होतं। याचा फटका जे काही बाजूचे दुकानदार आहेत त्यांना देखील बसलेला। आपण बघू शकतो की दुकानदारांचं नुकसान झाल्यानंतर या ठिकाणी आता त्यांनी दुकानात साफसफाईचं काम सुरू केलेलं आहे। महानगरपालिकेच्या वतीने दावा करण्यात आला होता की यंदा देखील नालेसफाई पूर्ण झालेली आहे, परंतु सदरची नालेसफाई न झाल्यामुळे याचा फटका आता ठाणेकरांना बसलेला आहे। महानगरपालिका दरवर्षी दावा करते की नालेसफाई झालेली आहे, परंतु नालेसफाई न झाल्यामुळे याचा फटका ठाणेकरांना बसलेला आहे। यंदाच्या वर्षी देखील अशा प्रकारचं चित्र आहे, तरी महानगरपालिकेने योग्य नालेसफाई करावी असं ठाणेकरांच्या वतीने सांगण्यात येत आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। तर ठाण्यामध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। दुकानदारांच्या अनेक दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे महापालिकेने नाली सफाईचा जो दावा केला होता तो अखेर फोल ठरल्याचंच या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिक महापालिकेलाच प्रश्न करतायत की कधी आमची या सगळ्यातनं सुटका होणार आहे। ठाणे शहरातली आपण ही सध्याची स्थिती पाहतोय।